ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज 26 मार्च, गुरुवार, रामनवमी. रामनवमी अर्थातच मराठी महिना चैत्र शुक्ल नवमी. श्री प्रभू रामचंद्रांचा आज जन्मदिवस. अयोध्येमध्ये व देशभर हा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12 वाजता. त्यामुळे दुपारी 12 वाजताच आपल्याकडे पूजा आरती केली जाते. हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. राजा दशरथ व माता कौसल्या, राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या घरी श्रीरामाचा जन्म झालेला आहे. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 9 दिवस हा उत्साह साजरा केला जातो. आणि आपल्याकडे बहुतांश लोकांकडे रामनवमीला आपल्याकडे उपवास वगैरे केला जातो, पूजा अर्चना केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि प्रभू रामचंद्राचे फोटो किंवा मूर्ती यांची पूजा करावी. आणि प्रत्येक आपल्याकडे सणाला की आपल्या जे प्रवेशद्वार आहे तिथे आंब्याचे तोरण लावायचे असते, हे आपल्याला माहितीच आहे. आता प्रभू रामचंद्राचं थोडक्यात माहिती याच्यातून मी सांगणार आहे. श्री प्रभू रामचंद्र यांचं वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे की श्रीराम हे रुंद खांद्याचे होते. श्रीरामाचे खांदे हे रुंद होते. हातामध्ये बाहूमध्ये ताकद होती, शक्ती होती. मान शंखाच्या आकाराची होती आणि चेहरा आकर्षक होता. डोळे तांब्यासारखे होते. असे प्रभू रामचंद्राचे वर्णन केलेले आहे. श्री प्रभू रामचंद्र अनंत आहेत, शक्तिशाली आहेत. राम सर्वस्व आहेत. सुख समृद्धी आरोग्यदाता आहे. सज्जन, शीलवान आणि पुरुषोत्तम आहे. कर्तव्य पालन श्रीराम आहे आणि कर्तव्य कविता राम आहे. विशेष म्हणजे भक्तांचा हा आवडता प्रभू रामचंद्र एकवाणी एकवचनी हे महत्वाचं आहे. आता रामाची 10 नावे आहेत. रघुनाथ म्हणजे चारित्र्यवान, अरिंदर म्हणजे शत्रुदमन, महेश्वास म्हणजे धनुर्धारी, रामचंद्र म्हणजे इंद्रदेवाने नीलमणी असं नाव ठरवतं. रघुनंदन म्हणजेच भगवान शिवशंकरांनी रघुनंदन नाव ठेवलेलं होतं रामाला, म्हणून रघुनंदन. राजीव लोचन म्हणजे कौशिक ऋषीने ठेवलेलं आहे. आणि रघुपती म्हणजे रघुकुलामध्ये श्रेष्ठ असा रघुपती, म्हणून रघुपती नाव दिले. आणि राघव म्हणजे रामेश्वराचं रामरक्षा उल्लेख केलेला आहे. राघव म्हणजे रामरक्षाचा उल्लेख केलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे वाल्मिक ऋषींनी नाव ठेवलेलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम हे वाल्मिक ऋषींनी नाव ठेवलेले. आणि परेश म्हणजेच परमेश्वर, अशा तऱ्हेची 10 नावं. रघुनाथ, आनंदम, महेश्वास, रामचंद्र, रघुनंदन, राजीवलोचन, रघुपती, राघव, मर्यादा पुरुषोत्तम, परेश अशी ही 10 नावं प्रभू रामचंद्राची आहेत. आणि महत्वाचा म्हणजे प्रभू रामचंद्राचा मंत्र ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः हा 108 वेळा म्हणायचा आहे. सोप्पा असा मंत्र आहे. दुसरा मंत्र आहे
हे सर्वांनाच ठाऊक आहे. राम रामे रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. राम रामे रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा सुद्धा 108 रामायणाचा आहे. आता गीत रामायण हे गदी मांडगुळांचं मराठी भावगीत हे या दिवसाला म्हटलं जातं. रामाचं कोणतेही गीत म्हणायचं तर अशी रामाची गीतं कशी म्हटली जातात. आता संगीतकार सुधीर फडके यांनी म्हणजे बापूजी यांनी हे संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेलं गाणं आहे गीत रामायण. त्या आणि माझा हा पहिला दुसरा व्हिडिओ असेल तो गीत रामायण मी गायलेलं आहे. गाणं त्या सर्वांना आवडलं होतं, व्ह्यूज पण चांगला पडला होता आणि म्हणून त्याचं मी तुम्हाला जमलं तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओम गम गणपते नमः. श्री प्रभू रामचंद्राचे पूर्वी एक मजेशीर आठवलं कार्यक्रम म्हणजे गीत रामायणवरील रामायण महाभारत हे सगळं प्रकार म्हणजे टी व्हीवरती मालिका खूप सुंदर असायच्या आणि ते एक रविवार असायचा. रविवारी सकाळी आपण 8 ते 12 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत कार्यक्रम टी व्हीवर चालायचे. टी व्हीजवळ ते प्रत्येक माणसं बसून राहायचे. त्यांना कधी कळायचंच नाही की दुपारचे 1:30 वाजला किंवा 1 वाजला हे काहीच कळायचं नाही. जे सकाळी टी व्हीला चालू झाला का रामायण महाभारत लागलं किंवा इतर काही मालिका होत्या त्या लागल्या मजेशीर मालिका. ते सुंदर असं वातावरण होतं. आणि आपल्याला एक सायंकाळी 8:30ला बातम्या होत्या आज तक. त्या पण 20 मिनिटाच्या. त्या 20 मिनिटाच्या बातम्या म्हणजे त्यावेळेला आम्ही पहिले जेवण समोर वाढून घ्यायचं आधी आणि नंतर बातम्या बघत हसत काही जेवायचं. हे आणि टाईमशी जेवण होतं. असे चांगले आणि टाईमशी कार्यक्रम होते आणि पद्धतशीर सगळा व्यवहार होता. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी एकत्र बघावं अशा तऱ्हेचे टी व्हीवरती कार्यक्रम होते, मालिका होते आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन असं नव्हतं. ओम गम गणपते नमः. प्रभू रामचंद्र की जय. ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः.